ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा। आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर। संपर्क 9730 10 64 77। या ठिकाणी आपण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अशोक खरात या बोंधू बाबाच्या माध्यमातून जो काही हौदोस किंवा एक प्रकरण उघडीस आलंय, त्यामध्ये खऱ्या अर्थानं एक महिलांवर मोठा अत्याचार झालेला आहे आणि या सगळ्या खरातचे खऱ्या अर्थानं सूत्रधार किंवा खऱ्या अर्थानं राजकीय पाठबळ देणारे केसरकर हा खऱ्या अर्थानं सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत। आणि खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की सावंतवाडीतल्या मतदारांनी खऱ्या अर्थानं दीपक केसरकरांना इथला विकास कामं करण्यासाठी, इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं होतं, परंतु हे केसरकर आज भोंदू बाबांच्या नादी लागून खऱ्या अर्थानं विकासाकडे दुर्लक्ष करून राहिलेत। आजपर्यंत ही भोंदूगिरी करून आज खऱ्या अर्थानं स्वतःचा स्वार्थ साधत मोठे उद्योग व्यवसाय निर्माण केलेले दिसत आहेत। पण आज खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की या खराताला राजकीय पाठबळ हे केसरकरांमार्फत मिळालं आणि केसरकर आमदार आहेत, म्हणून खऱ्या अर्थानं आमचं सगळ्यांचा आरोप आहे की आज केसरकर खरे सूत्रधार आहेत। कारण राजकीय पाठबळ जर कोणाचं मिळालं, कारण केसरकरांनी हे मान्य केलेलं आहे, केसरकरांनी हे मान्य केलंय की मी सगळ्या अनेक राजकीय पुढाऱ्यांची मी ओळख त्यांची करून दिलेली आहे। त्यामुळे केसरकरांनी जर मान्य केलेलं आहे की जर मी बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांची ओळख ही खरातांबरोबर करून दिलेली आहे, तर खरे सूत्रधार हे दीपक केसरकर होतात। त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वप्रथम SIT मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे। दीपक केसरकरांनी जरा लाज शरम असेल तर राजीनामा तात्काळ दिला पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं आज या सिंधुदुर्गाचा असलेला नावलौकिक आणि सावंतवाडीचं खास करून सावंतवाडीतली जनता ही शून्य मतदार, शून्य जनता म्हणून ओळखली जातला। इथला हा पर्यटन जिल्हा म्हणून, पर्यटनातून सावंतवाडी शहर म्हणून ओळखलं जातं। याचा जो नावलौकिक यापूर्वीच्या ज्या राजकीय आमच्या लोकप्रतिनिधी असेल, नेत्यांनी असेल मिळवलेला होता, तो खऱ्या अर्थानं धुळीस मिळवण्याचं काम म्हणजे आज खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्ह्यावर, सावंतवाडी विधानसभेवर कलंकाचा ठपका जर दीपक केसरकरांच्या माध्यमातून लागलाय, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं तात्काळ गरजेचं आहे। आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आम्ही आज इथे प्रांत कार्यालयावरती माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी म्हणजे प्रांत साहेबांच्या माध्यमातून उपविभागीय कार्यालयावर आलेलो आहोत। या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या। त्यांनी नाही दिला, त्यांना लाज शरम नसली तर ते राजीनामा देणार नाहीत, तर नाही दिला तर त्यांचा राजीनामा द्या, त्यांची SIT मार्फत चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, अशी आमची मागणी आहे।